हिंगोलीच्या भाटेगावमध्ये कागदपत्रांसाठी अडवणूक करण्यात येते। ग्रामसेवकाकडून अडवणूक होत असल्याचा हा आरोप होतोय। हिंगोलीतल्या ग्रामस्थांच्या अडवणुकीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। हिंगोलीतून ही महत्त्वाची बातमी आहे। कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावमध्ये लाडकी बहीण या योजनेसाठी ग्रामस्थांची अडवणूक होत असल्याचा आरोप होतोय आणि ग्रामसेवक मुकुंद धनसावंत यांनी घरपट्टी भरा तरच कागदपत्र मिळतील असं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामसेवक मुकुंद धनसावंत याच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तो अजून होऊ शकलेला नाहीये। माझी ऐपत नाही सर पैसे भरायची कशी कशासाठी जेव्हा ऐपत कधी येतो आपण नाही पहिला जेव्हा मग डॉक्युमेंट आता लागणार आता नाही डॉक्युमेंट आता लागणार डॉक्युमेंट आता लागायला 2 ते 3 मी म्हणालो की जेव्हा तुझी ऐपत येईल तेव्हा आपण फोन चालते की आपण आता सही देऊन टाका आम्हाला। सही कशी द्या लिहून द्या की सही देऊ शकत नाही। हां हो लिहून द्या आम्हाला। पैसे घेतल्याशिवाय सही देऊ शकत नाही। हां सही लिहून द्या, खाली सही मारून लिहून द्या। लिहून द्या तुम्ही लिहून द्या आता लिहून द्या पैसे कशा करण्यासाठी पैसे दाखवा कशा करण्यासाठी पैसे घ्यायले आणि लिहून द्या। 100% घरपट्टी भरायची तुम्ही। घरपट्टी भरता ऐकून घ्या सगळेजण नका बोलू, मला एक जण बोला। हां सगळेजण नका बोलू। सगळ्यांची हे कोण बनवलेले या सगळ्यांची घरपट्टी का तुम्ही सरसकट वसुली करा, सगळ्याची करायला सगळ्याच घ्यायला पैसे सगळ्याची सगळ्या सरसकट वसुली करा सगळ्याच घ्यायला। ऐकून घ्या ऐकून घ्या की बुवा आता सगळेजण म्हणले की बुवा आमचे 100 रुपये आम्ही भरतो। हां ठीक आहे मग हां मग म्हणलं बुवा भरा, ज्याला भरायचे नाही 100 रुपये त्यांनी घरपट्टी भरायची पूर्ण। मग आम्ही आता 100 रुपये भरले, पावती दिलं नाही आम्हाला। काहून घ्या ना पावती दिलं नाही ना पावती पैसे लगेच तुम्ही जरा ना पावती का दिलं नाही? तुम्हाला काय म्हणालो एक बोला सगळे जर बोलले तुम्ही हां तर मी तुम्हाला उत्तर नाही द्यायला पाहिजे। ए बुवा पावती बुक नाही का आपल्याकडे आहे ना? या सगळ्यांना पावती। मग सर तुम्ही पैसे लगेच घेतले ना, आता मी एकलंच बोला यार थांब ऐकून घे। हां तर गडबड झाली गोंधळ काय मग वापमध्ये जेव्हा लोक असतात का तेव्हा ॲडजस्ट करायचं असते की बुवा ठीक आहे ते बुवा नाही म्हणला का पावतीला हां मग पावती मला एक सांगा सर माझी ऐपत नाही, मला डॉक्युमेंट आता लागायला मी काय करू? नाही ऐपत ठेवावीच लागते। नाही असं कसं ऐपत ठेवावीच लागते। तुम्ही सहकार्य करायला पाहिजे ना सर, असं थोडी जमते नाही ना असं कसं तसं नसते। 100 भरायची गरीब माणसानं काय करावं, गरीब माणसानं काय करावं, योजनेचा फायदा कसा घ्यावा? सगळे बोलू नका, एक जण बोला। आता ठरवा मी आता तिसरी वेळे माझी बोला बोला 16,000 रुपयाची गावात लाईट लावली, त्याची मजुरी आणखी द्यायला विचार केसला कुठून द्यायची पण कोण द्यायची सरकारकडून येत नाही पैसे लाईट लावायला। घरपट्टी सगळ्यांना लावायची की सगळ्यांनाच लावणार मग या थोडं देणार लोक तुम्ही आजवर खाऊन नाही भरली आजवर खाऊन नाही भरली एकदा सर सगळ्याची घरपट्टी 100 घरपट्टीचे पैसे आले जर तुम्हाला 500 रुपये तुमच्याकडून देता का तर तुम्ही सगळं काय कर कोणाला डॉक्युमेंट देऊ नका, हा सगळ्यांची घरपट्टी भरल्याशिवाय सगळ्यांची काय कर बस कारवाई चल यायचे आम्हाला लिहून द्या की थांबा तुम्ही बोला काय नाही याने बा आम्ही 100 रुपयात देऊ लागलो की 100% घरपट्टी घ्या हे एवढे जण होते बा माझी ऐपत नाही पैसे देऊ नका। मी दीपक राठोड राहणार मोजे भाटेगाव तालुका कळमनुरी येथील रहिवासी असून मी माझी लाडली बहीण योजनेअंतर्गत लागणाऱ्या रहिवासी प्रमाणपत्राकरिता गेलो होतो, तेव्हा ग्रामसेवक साहेबांनी मला 100 रुपये द्या नाहीतर रहिवासी प्रमाणपत्रावर सही नाही करत, त्यामुळे मी परत घरी आलो। तर या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी गावकरी जातात, मात्र त्यांची कशा प्रकारे अडवणूक होतीये हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं। आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून आणखी तपशील आपण जाणून घेऊया। गजानन, अत्यंत धक्कादायी आहे हे, कारण मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे लाडली बहीण आणि कुठेही अडवणूक होता कामा नये असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय अधिकारी अडवणूक करताना दिसत आहेत, घरपट्टी भरा सांगतात। काय काय नेमकं सगळे घडलंय? महत्वाकांक्षी योजना आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्या योजनेवर लक्ष ठेवून असताना सुद्धा ग्रामीण भागात अनेक गावामध्ये
टॅक्स भरून घेतलं जाते प्रमाणपत्र देताना. हा सदरचा प्रकार जो आहे तो कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावचा आहे. भाटेगाव ग्रामपंचायतीला मुकुंद घनसावंत म्हणून ग्रामविकास अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे ही सगळी लोक याचना करतायत की बाबा या योजनेसाठी रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे आणि आम्ही माझी ऐपत नाही 100 रुपये भरण्याची वगैरे, पण तुम्ही ते प्रमाणपत्र द्या. तर त्यांनी ते प्रमाणपत्र देण्यास विरोध केला. अक्षरशः त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट असंही ते म्हणतात की 16,000 रुपयाची आपल्याला लाईट आपण फिट केलेत, 16,000 रुपये त्याला मजूर लावली, ती कोण भरणार आहे, कुठून पैसे द्यायचे. त्याच्यासाठी तुम्हाला जर 100% तुम्ही घरपट्टी भरू शकत नसाल तर मिनिमम 100 रुपये तुम्ही जमा करा आणि प्रत्येकाकडून 100 रुपये घेतले जातात. शासन सातत्यानं सांगतंय की कुठल्याही पद्धतीची अडवणूक करू नका, कुणाकडूनही पैसे घेऊ नका. तरी सुद्धा हा धक्कादायक प्रकार अनेक गावामध्ये सुरू आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो भाटेगावचा प्रॉपर आपल्या हातामध्ये लागलेला आहे आणि हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय. एकूणच गावकऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये अक्षरशः सर्टिफिकेट पैसे नाही दिले म्हणून हे प्रमाणपत्र सुद्धा दिले नाही, हे सगळं व्हिडिओमध्ये दिसतंय. त्याने अक्षरशः ग्रामपंचायत बंद केली. हे जर घरपट्टी भरत नाहीत तर यांना प्रमाणपत्र देऊ नका अशा पद्धतीचं म्हणून त्यांना बाहेर काढलं. आणि त्यांची भाषा जर बघितली अधिकाऱ्यांची तर ती अत्यंत अरोगंट अशी भाषा वाटते. त्या म्हणजे ग्रामसेवक असताना ते लीडर असल्यासारखं वागताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना ती प्रमाणपत्र मिळालेलं आहे, ती लोक नाराज आहेत आणि ही इतकी चांगली योजना असताना त्यांना तो लाभ मिळतो का नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न निर्माण गजानन, या सर्व घडामोडींवर आपण लक्ष जरूर ठेवून राहा आणि निश्चितच हा व्हिडिओ आपण प्रशासनाकडे, शासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे. लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांनी नुकतीच आणलेली आहे. मुख्यमंत्र्यांची नावे योजना आहे आणि त्यावेळी अशा प्रकारे अधिकारी मात्र अडवणूक करताना दिसतात. हिंगोलीतली ही अत्यंत धक्कादायक घटना.